क्रिप्टो मार्केट, फॉरेक्स मार्केट लई उदयास आलंय, शेअर मार्केट, समजतंय का? आणि सोशल मीडियामुळे याचा ट्रेड वाढलाय. चुकून याच्यात जाऊ नका, ही डेंजर लत आहे, याने तुमच्या जनरेशन फेल होऊ शकतात. तुम्ही जॉईन व्हा, एवढे पैसे द्या आणि ट्रेडिंग करा, आम्ही सिग्नल देऊ. याला जर कळतंय लई सिग्नल देणं, तर तूच पैसे लावून तूच कमव ना. इन्व्हेस्टमेंट करतात, एक जुगार आहे एक प्रकारचा. ऑलरेडी जर तुम्हाला या शेअरमधून पैसे कमवायचे असतील, तुमच्याकडे असा पैसा पाहिजे की जो लॉस गेला तरी तुम्हाला काही फरक पडणार, आणि तो पण तुम्ही 5, 10, 15, 20 वर्षांनी टाकून टाकला पाहिजे. SIP मध्ये टाका, म्युच्युअल फंडमध्ये टाका, काही टॉप 50 कंपनी आहेत, त्याच्यातले काही टॉप 10 कंपन्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट राहून द्या. ती लॉंग टर्म आहे. पण काही लोक सोनं टाकतात, क्रेडिट कार्डवरून कॅश काढतात, BC उचलितात, थोडं बॅलन्स काढतात, उसने पासने घेऊन त्या क्रिप्टोमध्ये जातात, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला जातात. हे पक्के जुगारी आहेत. लवकर यांचे घरचे भीक मागायला लागणार आहेत. आणि मग हे असे व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतात, आज एवढे डॉलर आले. आणि ती लत आहे एक प्रकारची. लत सुटते का? माणूस रिव्हेंज ट्रेडिंग करतो, फिअर ट्रेडिंग करतो. म्हणजे एकदा भीती वाटायला लागली, लॉस ट्रेडिंग होतो माणसाचं. आता वेळ नाही मला सांगायला माझा किस्सा, का सांगू? आम्हाला पगार काहीतरी सगळं ओव्हर टाईम वगैरे करून 4,600 जायचा. तर मी 4-5 महिन्यातले पैसे बचत करून घरी द्यायचे होते मला, 18 काही 20,000 रुपये. त्यासाठी मी 4 महिने पैसे साठवले आणि कडक कडक SBIच्या ATM मधून पैशाच्या नोटा पण काढल्या. आणि त्या चौकात आम्ही रोज चहा प्यायचो. 3:30ला सुट्टी झाली, 3:45ला चहा पित होतो. आणि चहा पिता पिता बघितलं तिकडं लय गर्दी झाली. तर तिथं ते लाल काळं पिवळं चालू होतं. ते माहिती तुम्हाला? कोणाला माहिती असं ते फिरवा करायचं असं ठेवलं का तुम्ही पैसे लावायचे का डबल टेबल भेटतात. आणि मी असं उभं राहिलो चहा प्याता प्याता, कप पण हातात. आणि नंतर 3 वेळा बघितलं, मी विचार केलता, लावले नव्हते पण विचार केलता की हे लावून बघू बरं, आणि ते निघलं. आता ऍक्च्युली मी डायरेक्ट कितीची नोट काढली खालू खिशातून, 500चीच नोट डायरेक्ट. आणि नोटा होत्या, लावली. 500 नाही 1000 आले आपल्याला. आता मला सांगा, निघायला पाहिजे होतं नव्हतं? नाही निघलो मी. कोंबडीला दाणे टाकले पाहिजेत. माशाला पकडायला काय करावं लागतं? ते पीठ लावावं. असे जे डॉलर येतात ना नवीन नवीन लोकांना, हे असेच येतात. घर बसल्या काही लोक म्हणतात मोबाईलवर काही काम आहे का? मोबाईलवर फक्त हसता येतं भाऊ. मोबाईलवर बघून फक्त रील बघता बघता हसायचं, कधी रडायचं, कधी इमोशनल व्हायचं. पैसे कमवायचे असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतील लोकांचे. काय वाटतं? आले लय खुश. आता पुन्हा डावाला काय केलं मी, हे 500 हे 500 हे पुन्हा 1000 लावून टाकले. आणि विचार होता एवढे आले का निघून जायचं, पण साला ते गेले. धस झालं. आले तेव्हा एवढी खुशी नाही झाली, पण गेल्यावर लय टेन्शन आलं. लगेच कॅल्क्युलेशन केलं, अयो 2 दिवस 3 दिवस काम करावं लागेल, कॅल्क्युलेशन व्हायला लागलं. पटक्याच बाहेर पण आलो, पण निघलो. पण सायकल होती माझ्याकडे, पण पुन्हा स्टँडवर लागली. म्हणलं जाऊनच बघू आता एकदा आणखीन एक. जाऊन उभं राहिलो, पुन्हा मनातली मनात पकडून ठेवलं. आणि त्यानंतर मग डायरेक्ट एंडिंगला आता काढावं, किती काढावं आता डायरेक्ट 1000 काढले होते. म्हणलं आपले वसूलच करायचे आपल्याला. ते पहिले आलेले आणि हे सगळं कव्हर झालं पाहिजे, लॉसचं नाही. मग जायचंय तिसऱ्या गेमला लावायला. ज्याला लावायचे त्याला नाही लावले, तो निघला. पुढल्याला लावले, गेले. असं करत करत अर्ध्या तासामध्ये लय देवाचे फोटो असायचे. त्या फोटोच्या खाली कडक नोटा असायच्या माहिती, 2 रुपयाच्या 5 रुपयाच्या कोणाकोणाकडे असायच्या. कडक नोटा ठेवायची तुम्ही. त्या कडक नोटा सुद्धा लावल्या होत्या. एंडिंगला डोळ्यातून लय पाणी होतं. अर्ध्या तासात ते सगळे पैसे गेले. त्यांनी 20 रुपये दिले आणि म्हणले जा. कितीने सुरुवात केली ती? म्हणजे इच्छा काय करतात बाबा तिथं. असंच तुम्हाला फेसबुकला, स्टेटसला, इन्स्टाला अशा इच्छा दिसतील आजूबाजूला. लालच मध्ये जाऊ. पैशाचा लॉस करून घेऊ नका. कारण की आता लई मोठे मोठे फ्रॉड आहेत. तुमचं गुगल पे आहे, तुमचं बँक कनेक्टेड आहे, तुमचं आधार कनेक्टेड आहे. कोण कुठून लुटून ना तुम्हाला बर्बाद करू शकतात. हे सोशल मीडिया. आणि ज्याला लई शिक्षण नाही ना,
त्याने तर बिलकुल या सोशल मीडियाच्या, आणि ज्याच्याकडे लई आहे ना त्याने तर तू बिलकुल पडूच नको. असं तुमचं बँकिंगचं ॲक्सेस तिकडं घेऊन पटपट पटपट पैसे कट करतील, तुम्ही काहीच करू शकत नाही, फक्त डेबिट 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 एमटी. आणि आपलं इंडियातलं डिपार्टमेंट सायबर क्राईम लई ऍक्टिव्ह, लई खतरनाक ऍक्टिव्ह. आम्हाला अनुभव आलाय, खतरनाक ऍक्टिव्ह. काही रिस्पॉन्सच नाही. कसे रिस्पॉन्स नाही, साहेबाला यावं लागेल, मग मेल, तेच आपली गव्हर्नमेंट प्रोसेस. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या फंद्यात पडू. आणि काही लोकांनी ना असे मार्केटिंग प्लॅन आणले त्या फंद्यामध्ये, काही मार्केटिंग प्लॅन आहेत. तुम्ही जॉईन व्हा, एवढे पैसे द्या आणि ट्रेडिंग करा, आम्ही सिग्नल देऊ. याला जर कळतंय लई सिग्नल देणं तर तूच पैसे लावून तूच कमव ना. नाही, ते फेल होतात ना कधी कधी, असं म्हणतात ते. आहे का तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असं डॉलर कमवणारे? दूर व्हा यांच्यापासून. हे मंत्र आहे, शकुनी मामा आहे. हे लॉस जायला कधी स्टेटसला ठेवणार नाही. समजले का? बेंबीत बोट घालून विच्चू चावला ना, आपण काय म्हणतो, याला पण चावलं पाहिजे. कारण की ज्याचा लॉस झालाय ना त्याला सांगूशी वाटत नाही. आपल्यासाठी खेचणार लोक भरपूर पाहिजे आपल्यासारखी. मित्र नापास झाल्यावर लय दुःख होतं, काय अडचण नाही, तू झाला मी झालोय. पण जर चुकून मित्र पास झाला आणि तुम्ही नापास झाले तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख होतं. योगच काय पास झाला, घरी काय सांगायचं. पोरं पण बघा ना, मला कुठं आहे, तो पप्पे पण नापास झाला, तो पण नापास झाला, पेपरच टप होता. सिंपल पाठ आहे. ह्या जगात आहे ना, लोक दुःख झालेलं आहे ना, त्यांना आणखीन दुःख होणाऱ्या लोकात एकत्र पाहिजेत. दुःख ते तर त्यांचं दुःख कमी होतं. कारण की लोक लॉस सांगणार नाही आहेत. हे कधी कळतं? अनुभव आल्यावर. आम्ही अनुभव घेतलेत, आम्ही जवळून बघितलेत. लोक बरबाद झाले याच्यामुळं. किती लोकांना माहिती आहे दारूमुळं लोकांचे घर उद्ध्वस्त झाले? किती लोकांना माहिती आहे लॉटरी तिकिटामुळं लोक बरबाद झाले? किती सट्टा माहीत नाही मला काय असतो, पण म्हणतात सट्टा, पण काय असतं ते? आकडा. याच्यामुळे लोक बरबाद झाले. इवन घरचे पैसे चोरून नेऊन लावतात. त्याच्यामुळं आता ह्या कोरोना नंतर हे ना, हे क्रिप्टो मार्केट, फॉरेक्स मार्केट लई उदयास आलंय, शेअर मार्केट. समजतंय का? आणि सोशल मीडियामुळे याचा ट्रेड वाढलाय. चुकून याच्यात जाऊ नका, ही डेंजर लत आहे. याने तुमच्या जनरेशन फेल होऊ शकतात. समजतंय का? म्हणजे स्पॉइल होऊन जाणार तुम्ही. मेहनत करणंच बंद करणार, झोपा पण येणार नाहीत, एवढा फिअर जाऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही ड्रिंक करायला लागणार, स्मोकिंग करायला लागणार, रात्र तुमची डिस्टर्ब होऊन जाणार. त्याच्यामुळे अशा मार्गात जर गेला असताल कोणी तर रिटर्न येण्याचा प्रयत्न करा.